मी जायचो शाळेत कारण की मला कंटाळा यायचा घरी. पण बाकीची भरली पोरं शाळेत काय यायची माहिती अर्धा वेळ खडपे नावाचा एक पोरगा होता. त्याची रोज काय ना मला माहिती ना. आमच्या शाळेत वर्गात एक होता रे. अरे ते टीचर लोकांनी ना नंतर एक टायमाला त्याचं नाव घेतल्यावर बेंच त्याला ओरडायचं सोडलेलं. त्याला टार्गेटच केलेलं पोरांनी. काय कांड झालं ना वर्गात, हा राज 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 एकदा तर वेणू मारणे तिथे उगच. अरे पोरांना माहितीये काय आमच्यामध्ये खडपे होता. काय झालं. 9वी 10वीत होतो आणि मॅम आहे ना भूगोल शिकवलो. आणि भूगोलवर माहिती आपण मॅपवर अशी मार्क काढतो. तर मॅमने काय केलं, एक त्रिकोण काढला, एक टिंब काढला. मॅमने काय केलं माहितीये, तिला सर्कल काढला आणि त्याच्यामध्ये टिंब काढला. आणि तो एकदा हसला रे. आम्ही पण हसलो पण आम्ही हसे होतो. मॅम बोलते हो कळालं तुझी मानसिकता आहे ते गाणंच मारलेला काढते. 800 रुपये फी. एवढा 800 पण नाही मला. 6 मध्ये 5 रुपये, 6 मध्ये 6 रुपये आणि 10वी 10 रुपये अशी आम्हाला आत्ताच्या जमान्यात झाडाखाली नाही. आणि बालवाडीचं बेंचो त्या बॅग असतात ते वॉटर बॉटलचं बेंचो वजन होतं रे. 7 वया 7 पुस्तकं घेऊन जायला लागायचे बॅगेमध्ये. असं बेंच चालत नाही. सकाळ दुपार गेलेली शाळा. अर्धा अधिवेशन सकाळी, अर्धा अधिवेशन दुपारी जायचो ना तर ठीक होतं ना. जेव्हा सकाळी चालू झाली ना मजा यायची. ओ सकाळी 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 1 महिना 2 महिना 3 महिना नंतर तो पोहोचडा व्हायचा ना तो दुपारचीच बरी होती रे. आणि दुपारवाल्यांना वय पेपर द्यायला सकाळ पण मिळायची ना. अभ्यास करायला टाइम मिळायचा तो. सकाळवाले यायला रात्री जागरण बिगरण करून यायचे, पेपर लिहायचे. मग वेळेचं जागरण झालं दुपारी जाऊन झोपायचे. मग संध्याकाळी उठून अभ्यास लेट उठलं तर लवडे मग परत रात्रभर अभ्यास आहे.